नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर निकिता उमेश उरकांडे. आणि आजचा आपला व्हिडिओ आहे रेसिपी, जी आहे हॅपी हॅपी बिस्किटची केक रेसिपी. सो मी आपल्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करण्याची इच्छिते. तर मी इथे साधारणतः 4 ते 5 बिस्किट्स घेतले आहे. तुम्हाला हवे तितके तुम्ही घेऊ शकता क्वांटिटी, म्हणजे ॲज पर मी 4च यूज करणार आहे. आणि एका मिक्सर जारमध्ये ते बिस्किट छान फोडून टाकायचे आहे. मी इथे एक एक करून बिस्किट सगळे टाकून देते. आता मी थोडी साखर ॲड करते. मी 4 चम्मच ॲड करते. बाकी तुम्हाला हवं असेल, जर का तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही 5 ते 6 चम्मच ॲड करू शकता. आणि मी आता इथे त्याला छान ग्राइंड करून घेते, जेणेकरून त्याचा फाईन पावडर बनला पाहिजे. कुठलेही बिस्किटचे छोटे छोटे पण तुकडे त्याच्यात राहिले नाही पाहिजे, असं आपल्याला त्याला ग्राइंड करायचं. आता मी एकदा चेक करते आणि परत त्याला फिरवून घेते. आता छान पेस्ट झाला आहे, त्याचा पावडर झाला आहे. तर मी त्याला खाली एका आपल्या मिक्सिंग जारमध्ये, ज्याच्यात मला त्याचं बॅटर बनवायचं आहे, त्याच्यामध्ये मी त्याला टाकते. आणि सोबतच बेकिंग पावडर, जो की मी अर्धा चम्मचपेक्षा कमी असा टाकला आहे. आणि बेकिंग सोडा हा थोडासा टाकला आहे. आता मी ते कढई पण ठेवली आहे आज बाजूलाच, जे प्री हीट करायसाठी, कारण की माझ्याकडे ओव्हन नाही आहे. सो आपण कढईमध्ये बनवणार. आणि मी इथे पाण्याचा वापर करते. तुम्ही हवं तर दूध पण, गार दूध यूज करू शकता. मी इथे हळूहळू पाणी टाकून त्याला मिक्स करते. हळूहळू याच्यासाठी, कारण की बॅटर पूर्ण त्याची कन्सिस्टन्सी एकदम स्मूथ झाली पाहिजे, जेणेकरून तो एकदम फ्लफी होईल आपला केक. इथे मिक्स करून मी आपल्या केक टिनमध्ये टाकते. केक टिनलासुद्धा तुम्ही बटर लावून ग्रीस करून टाका. आणि मग त्याला साधारणतः 10 ते 15 मिनिट कमी गॅसवर त्याला झाकून वाफवून घ्या. तो छान केक आपला तयार होईल. अशाच रेसिपी, छान नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.